काही आमचं सर्व काही सामान घेणं झालं बघा. आणि काही 8:45 झाले आम्हाला सामान घेता घेता. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ब्लॉग. तर गाईज असे काही बयाळवानाचे लोक राहते जे कपडे खराब करते. आणि आजचा जे ब्लॉग चालू होत आहे आपला डायरेक्ट आपल्या बाबापासून. बाबाचं काम चालू आहे आणि अंकित बलवान आपला गारा बनवून राहिला बड्या. या मामू गाईज, या मामू व्हिडिओ काढते म्हणून आता येते येऊन गाडी टाकायला लागलं गाईज. बड्या प्लास्टर मारून दिला. आणि इकडे पण प्लास्टर चालू आहे. अमोल मामा, मयूर, दोन्ही मयूर मामा आणि अमोल मामा इथपर्यंत आलं गाईज. एवढं काम. आणि उद्या आहे बाबाचा कार्यक्रम. तर अशी गोष्ट होऊन राहिली. तर भेटू थोड्या वेळानंतर. गाईज हा एक स्टंट दाखवणार आहे. मामू दाखवते स्टंट. हा घे. हा आताच बघा गाईज. आता तन्मय स्टार्ट करते. हा लेट्स गो. काय बी इकडे बे टिकतच नको रे. हा अंकित येतं खा, येतोच खा, अंकित येतोच. तर गाईस जितलो आता भाऊजी दाखवणार आहे नाही आपल्याला. नाही मी नाही दाखवत. मी नाही दाखवत. ते सोडली मी नाही कामं. तर गाईज बघा आमचं दुकान पण चालू आहे इकडे. गाईज आम्ही पाहतो भोगून यांनी पास आले चांगले आहे ना. आम्ही पा आमचं दुकान पा कसं होऊन गेलं. पुरी फाडी वाडी तूट ताट. इकडून येतं आपला मामा. पुढे हा पुढे लागते आम्हाला. एक शेव मूग मग एक पासाली म्हणजे घराकडे येऊन थोडं पाहून घेतलं आता. हा न थंड पाणी प्यायचं आणि डब्बल द्यायचं. ओय अंकेले दोन एक काही तरी दोन मला एक शेव मूग मग नाही दे. तू कडे चालले. दोन शेव मूग नाही, आम्ही नाही वाली संत्रीवाली द्या. पापडीच्या काढल्या पापडी. तर गाय आम्ही आलो घरी आणि आमची हालत बघा कशी होऊन आहे. बापरे सिमेंट पुरे पाय भरून आहे गाईज. म्हणजे काय सांगूच नका गाईज. पा बघा गाईज आणि किती सारे पुढे घेतले बहुत सारे. आणि बघा हे स्टंट करायला गेला तर कसा हाल झाला याचा. माझा पण हाल बघून घ्या गाईज. पुरा घाम 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 येऊन राहिला. आता आपलं काम पण चालू होतं पण हा व्हिडिओ चालू करावं म्हटलं म्हणून मंदामध्ये व्हिडिओ चालू करून दिला गाईज. हाय आंबा नो मम्मी. पाणी चिप्स विप्स सगळं काही घेऊन टाकलं. आणि आता जाऊ पड्या वावरात. आणि काम करता करता थोडंफार आपलं खा लागेल. गाईज मी केस चेक करून राहिलो. तर गाईज ये ना ग लवकर. काय करता बेट्टराणी बेट्टराणी बा बेट्टराणी. तर भेटू गाईज वावरामध्ये. तर गाईज ऑलिम्पिक मध्ये भरती करायला लागते याले. बापरे हो पडलं. हो लगेच गल्लं. बस झालंच कम्प्लीट. ओके नाही गल्लं. तर गाईज मंगापासून आपलं बाबाचं काम चालू होत आहे. म्हणजे चालू आहे सॉरी तिकडं. तर
मी आलो मगच घराकडे आणि मी बऱ्यापैकी आंघोळ वगैरे करून जेवण करून ओके मध्ये होऊन आहो आणि तिकडे एक चक्कर मारून आलो. अजून एकदा मला तिकडे जा लागते कारण तर थोडंफार काम उरून आहे. आणि मी आत्ता चहा आणि टोस्ट खात आहो. बघा बिट्टू पण आत्ता जेवण करत आहे. एक पोळी लोणचं आणि कामध्ये काय वडदिस बिट्टू गाईस बिट्टू आज पण रागा आहे म्हणाय हा हे रागा आहे म्हणा पा रागा आलेला माणूस जेवण करते का. आणि मी घामाजी करून आहो. थांबा यार मला पहिले ब्रीड खाऊ द्या त्याच्यानंतर शूट करू अजून. सो गाइस देखिए चारों तरफ कितने सारे लोग आ चुके हैं. ये सब भी आ चुके हैं हमारे ब्लॉग में. और ये अपना ऋषभ शुडली बाबा ये भी आ चुका इधर हम है. आए इधर प्लास्टर करने के बाउडी लिए. कैट भी आ गए हैं. मैंने प्लास्टर कर डाला. ये पिटाई कर देता है छोटे छोटे बच्चों की. ये अपना रोहन है. ये अपना अरे बाप रे ये कौन है रोहित रोहन वैभव अरोरा. और देख सकते हैं आप लोग कि हमारा काम पूरा हो चुका है. अभी खाली सिर्फ पेंट मारना बाकी है. ये अपना मिस्त्री है. ये ठेकेदार है ये वाला. और इतने सारे लोग हैं. मिलते हैं थोड़ी देर बाद. तर गाइज मंगापासून तर तुम्हाला मी आत्ता डायरेक्ट भेटत आहो. अरे यार आज ब्लॉगिंगसाठी म्हणजे कसं काय झालं थोडासा प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम नाही म्हणू शकत त्याला मी. आपल्या बाबाचंच काम होतं तर आज दिवसभर आमच्या बाबाचं प्लास्टर मारायचं होतं तर तेच दिवसभर मी तिथंच राहिलो कुठंच नाही गेलो. पण तरी पण मी ना तिथं ब्लॉगिंग चालू केली आणि आपल्या बाबाचं काम जे आहे प्लास्टरचं पूर्ण कंप्लीट होऊन झालं. आणि उद्या आहे बाबाचा कार्यक्रम तर त्यासाठी मी आणि पवन चाललो सामान घ्यासाठी कोरपण्याला. आणि हे आमचा थैला कॅन आणि घरी मोठी आई वगैरे येऊन आहे. तर बडे आता उद्या बाबाचा कार्यक्रम आहे ना तर त्यासाठी मी सामान घ्यायसाठी चाललो. तर दुकानामध्ये अंकित आणि तन्मय बसून आहे. तेही बसतो म्हणे तर बसा म्हटलं आणि आम्ही दोघं जातो सामान घ्यायला. तर बाकी काय नाही गाईज आज दिवसभर थोडाफार ब्लॉगिंग चालूच ठेवली. बंद नाही केली आणि बंद करणार पण नाही आहे का नाही पवन. हो रे. तर चला मग गाईज जाऊ कोरपण्याला आणि आपलं जे काही सामान घ्यायचं आहे बाबाच्या कार्यक्रमाचा नाही का तर घेऊ ते. तर भेटू समोर आपण. तो गाइस अभी हम कोरपना घूम रहे हैं और हमको सामान लेने में है टाइम इसलिए हम गली गुल्ली जाके टहल रहे हैं. तर भेटू गाइस. बचपन का यार. तर गाइस बघा पूर्ण सामान घेऊन टाकलं आणि पवन सुद्धा निघला सरतात शुगर बाजारमधून पूर्ण सामान घेऊन टाकलं. लेट्स गो. चल रे भाई चलो. गाइस आज ब्लॉगिंग करता पुरी रात्रच होऊन गेली पण ब्लॉगिंग नाही संपली. थोडंफार सामान घ्यायचं आहे मग घरी जातो मग अजून शूट करतो. तर पाहू समोर अजून. तर गाईस आमचं सर्व काही सामान घेणं झालं बघा. आणि गाईस 8:45 झाले आम्हाला सामान घेता गॅस वगैरे सगळं काही आहे ना सामान सुद्धा आहे. एवढा टाइम होऊन गेला गाईस आम्हाला. पण ब्लॉग आत्ता पण चालूच आहे. आता बहुत काही दाखवत होतो पण नाही दाखवू शकलो त्याच्यासाठी सॉरी गाईस. पवन पण बहुत नाराज झाला कारण तर पवनच्या भाऊजीचं त्याला पनीर न्यायचं होतं पण मीच त्याला थांबवू आपलं सामान घ्यायचं होतं ना तर तेच घेत राहिलो आम्ही सामान. आणि आत्ता आमचं सामान कंप्लीट झालं घेणं. तर आत्ता चालू आम्ही गावाकडे आणि बाकीचा ब्लॉग आम्ही अजून शूट करतो घरी गेल्यावर. तर आपण भेटू घरी आहे का ना पवन. भेटू गाईज घरी. तो गाईज
अभी मैं आ चुका हूँ घर में और मेरा आज का पूरा काम ओके हो गया, मतलब सब काम ख़त्म हो गया। और मैंने कुछ स्पेशल लाया है आज के दिन। आज के दिन में लेके आया हूँ पनीर और पनीर मसाला। अरे यार लाईट काऊन का गेला आमचा, आणि हे आमची बिट्टू राणी। ये क्या कर रही हो मैडम? पनीर बनाने की व्हाट इज दिस? सांबार। और ये क्या है? और हमारा पनीर उबल रहा है गाइस, धीमी आंच पे पक रहा है। और ये हमारा लाइट बंद हो चुका है, इसलिए अभी ऐसा लाइट लगा के हम खाना पका रहे हैं। इधर गैस है, इधर बिट्टू है, इधर चिट्टू है। तर गाईज आजचा हा ब्लॉग बस इथपर्यंतच। नवीन असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा। अशाच व्हिडिओसाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता। आणि भेटू आपण नंतरच्या ब्लॉग नंतरच्या व्हिडिओमध्ये। तवरीसाठी बाय बाय।